भरपूर लेयर्स असलेली आणि कुरकुरीत अळूवडी आज आपण तयार करत आहोत। कविता किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आणि आज आपण अगदी कुरकुरीत हाताने सहज भुगा होईल त्याचबरोबर भरपूर लेयर्स असलेली अळूवडी कशी तयार करायची ते पाहूया। ही अळूवडी तयार करत असताना तुम्हाला शिकायला मिळणार आहे की बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असावी, अळूवडी खाल्ल्यामुळे कशात खवखव होऊ नये यासाठीचे देखील टिप्स। त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया। अळूवडी करण्यासाठी या ठिकाणी पाणी घेतलेले आहे। ही अळूवडीची पाणी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता यासाठी आपल्याला लागणार आहे 3 कप बेसन पीठ, त्यानंतर 1 चमचा यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी हिरवी मिरची, लसूणचा ठेचा, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर या ठिकाणी पांढरे तीळ टाकले। आता या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा केलेला होता त्यामध्ये आपण अगदी काही चिंच देखील त्यामध्ये वाटून घेतलेली आहे। आणि हा जो ठेचा आहे तो आपण छान असा पाट्यावर वाटून घेतला आहे, त्यामुळे ही अळूवडी चवीला अगदी अप्रतिमच अशी होणार आहे। मग तुम्ही जर चिंचेचा कोळ सेपरेट करून घेतला तरी चालणार आहे, परंतु अळूवडी खाल्ल्यामुळे घशात होणारी जी खवखव आहे ती कमी व्हावी यासाठी आपण यामध्ये चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे। या ठिकाणी छान असं मिक्स करून घ्यायचं, एकाच वेळेस पाणी टाकायचं नाही, बॅटर छान असं मिक्स करत करत पाणी टाकायचं। हे पहा, बॅटरची कन्सिस्टन्सी यापेक्षा खूप घट्ट नको किंवा खूप पातळ नको, छान परफेक्ट असावी। त्याचबरोबर पाणी छान स्वच्छ धुवून झालेली आहे। आता या पानांचे जे शिरा आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे। अळूवडी खाल्ल्यामुळे घशात खवखव होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या अळूच्या पानाच्या शिरा असतात, त्यामुळे शक्य होतील तेवढ्या काढून टाकायच्या। त्याचबरोबर या ठिकाणी पाणी घेताना जर कोवळी पाने तुम्हाला उपलब्ध झाली तर नक्कीच ती वापरा, जेणेकरून त्या पानांना खूप जास्त शिरा राहत नाही। आणि अगदी मोठ्या आकाराची जरी पाणी मिळाली तरी शक्य होतील तेवढे शिरा काढण्याचा प्रयत्न करा। आता अळूवडी खाल्ल्यामुळे होणारी घशातील खवखव कमी करावी किंवा होऊच नाही यासाठीची आणखीन एक सिक्रेट टिप्स या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी 3 ते 4 पानांच्या शिरा मी काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बेसन पीठ लावून घ्यायचं। आता बेसन पीठ लावत असताना खूप जास्तही लावू नका किंवा खूप कमीही लावू नका, अशा पद्धतीने अगदी मध्यम असं हे पीठ लावून घ्यायचं। सगळ्या बाजूने एकसारखं लावून घ्यायचं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ही अळूवडी जर तव्यावर लावायची असेल शिजवण्यासाठी अगदी 2 पानाचीच लावून घ्या, जेणेकरून ती पटकन शिजली जाईल। परंतु तुम्हाला जर खूप जास्त लेयर्स असलेली अळूवडी पाहिजे असेल ना तर अशा पद्धतीने 4 पानं, 5 पानं किंवा 6 पानांची एकत्र हा अळूवडीचा रोल करायचा। हे पहा, अशा पद्धतीने एक मोठं पान ठेवायचं, त्यावर सगळ्या बाजूने अशा पद्धतीने पाणी ठेवत चालायचे आणि त्या पानांना छान असं पीठ लावून घ्यायचं। हे पहा, तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असं साधारणतः 4 पाने मी या ठिकाणी लावलेली आहे। त्यानंतर त्याच्या साईडच्या ज्या कडा असतात त्या अशा पद्धतीने दुमटवून घ्यायच्या, त्याला देखील पीठ छान असं लावून घ्यायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकतो खूप छान परफेक्ट आहे, त्यामुळे अळूवडीचा रोल आपला अजिबातही सुटणार नाही। त्यानंतर अशा पद्धतीने त्याची तळाकडील बाजू देखील दुमटून घेतलेली आहे, छान असा रोल करून घ्यायचा आणि परफेक्ट अशा पद्धतीने पीठ लावून हा रोल पॅक करून घ्यायचा। अशा पद्धतीने अळूवडीसाठीचा आपला रोल तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने राहिलेले सगळे अळूवडीचे रोल मी करून घेतलेले आहे। आता लगेचच आपण कढईमध्ये तळाशी पाणी टाकणार आहोत, त्यावर एक स्टँड ठेवायचं पाण्यामध्ये आणि छिद्र असलेल्या झाकणीमध्ये ही सगळे रोल ठेवायचे आणि अर्धा तासासाठी छान अशी शिजवून घ्यायची। मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत, त्याचबरोबर अर्ध्या तासासाठी छान अशी शिजवून घ्यायची। अळूवडीचे रोल मी अर्ध्या तासासाठी का शिजवला हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे, एवढा वेळ का लागतो? तर अळूवडी जर तुम्ही चांगली शिजवली तर त्याचा शिरा व्यवस्थित अशा शिजला जातात आणि त्यामुळे घशात होणारी खवखव ही कमी होते। त्यामुळे अशा पद्धतीने अळूवडीचा रोल छान असा शिजवून घ्यायचा। त्याचबरोबर पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे, त्यानंतर आपण कट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता अगदी आपण तोपर्यंत तेल देखील तापण्यासाठी ठेवलेलं आहे। अळूवडी मी कट करून घेते, तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कारण इथे मिळतात खूप साऱ्या टिप्स आहेत, अचूक साहित्य प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे विनामूल्य आहे। आता या ठिकाणी मी डीप फ्राय करत आहे, तुम्हाला जर शॅलो फ्राय करायची असेल तरी देखील तुम्ही पॅनमध्ये ही अळूवडी ठेवायची आणि त्यावर अगदी थोडं थोडं तेलाची धार सोडत छान अशा मोठ्या आचेवर भाजून घ्यायची। आता या ठिकाणी खूप सगळ्या आपण टिप्स पाहिलेल्या आहेत आणि ही अळूवडी तयार केली। फायनली आपली अळूवडी कशा पद्धतीची होणार आहे हे मी तुम्हाला तर दाखवणारच आहे।
त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला नक्कीच सांगा. या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला काही रेसिपीज मी देणार आहे, त्या रेसिपी देखील पाहायला विसरू नका. खूप छान अशी अळूवडी आपली तळून झालेली आहे, छान लालसर रंगावर तळून घेतलेली आहे. आपण छिद्र असलेल्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं तेल सगळं निथळून जाईल. छान कोरडी झालेली आहे. लगेचच आपण कविताज किचन स्टाईल सर्व करू. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्हाला जर कविता किचनचा मसाला घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खूप छान अशी अळूवडी तयार झाली आहे. लगेचच आपण ती सर्व केलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा. त्याचबरोबर हे पहा, खूप छान भरपूर लेयर्स असलेली ही अळूवडी खूप छान कुरकुरीत अशी तयार झालेली आहे. खूप जास्तही आपण तांदळाचं पीठ वापरलेलं नाही, फक्त 1 चमचा तांदळाचं पीठ वापरून छान कुरकुरीत ही अळूवडी तयार केलेली आहे. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.